एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या घटनेनं दुकानाच्या सुरक्षेविषयी पुन्हा प्रश्न उपस्थित केलेत. पुढील व्हिडिओज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी सावधगिरी आणि जबाबदारीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असल्यास तुम्ही इथं अनेक व्हिडिओज व्हायरल होताना पाहिले असतील. इथं फक्त मनोरंजक व्हिडिओज नाही तर काही धक्कादायक घटना देखील शेअर केल्या जातात. अलीकडे अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओ एका दागिन्याच्या दुकानातील असून यात मालकाच्या एका चुकीमुळे त्याचं लाखोंचं नुकसान झाल्याचं दिसून येतंय. दुकान सांभाळत असताना मालकाला अचानक झोप लागते आणि ज्यामुळे दिवसाढवळा मालकासमोरच दुकानातील महागडा ऐवज लुटला जातो. ही घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया. व्हायरल व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार दुकान मालक झोपेत असताना चोरानं या सुवर्ण संधीचा फायदा घेतला आणि तब्बल 5 किलो सोने आणि 12 किलो चांदी लंपास केली. आताच्या काळात सोन्याचे दर झपाट्याने वाढत असताना या दागिन्यांचे मूल्य कोट्यवधींच्या घरात जाते. माहितीनुसार दुकानातून चोरी केलेल्या या दागिन्याची किंमत 8 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. तथापि याची पुष्टी अद्याप झाली नाही. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात दिसते की मालक पाय पसरून निवांत झोपत असताना एक वाटसरू दुकानातील काचेच्या पेटीत अलगद हात घालतो आणि तिथून एक बॅग हळूच काढून घेतो. या क्षणापर्यंत मालक इतका गाढ झोपलेला होता की त्याला नक्की काय घडते याची कल्पनाच लागत नाही. चोर दागिने लंपास करून निघून गेल्यानंतर मालकाला झोपेतून जाग आल्याचं दिसते, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. एका डुलकीसाठी इतकं मोठं नुकसान होणं खूप वाईट आहे. यातून तुम्हीही सावध राहा.